हाय एव्हरीवन, आज मी तुम्हाला पनीरची भाजी बनवून दाखवणार आहे. कारण आज माझ्या सासूबाई येणार आहेत. तर आज ठरवलं होतं की आज पनीर छान असं बनवायचं. आणि आमच्या अक्का काय करतात, अक्कांना नॉनव्हेज वगैरे खात नाहीत, त्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे. म्हणजे माझे सासू सासरे दोघंही खात नाहीत. त्यामुळे असा प्लॅन केला की आपण पनीर बनवूया, छान असं पनीर बनवायचं. मग पनीर बनवायला घेतलं. लसूण वगैरे मी सोलून घेतलेला आहे, टोमॅटो वगैरे मी चिरून घेतलेला आहे. पुढे तुम्हाला सांगते मी कसं करायचं. त्यानंतर हे बघा, मी टोमॅटो वगैरे छान असं कट करून घेतलं, लसूण वगैरे, खोबरं वगैरे मी कट केलं. आणि खोबरं कट करताना कसं होतं, आपण काय करतो, फ्रीजमध्ये ठेवत असते मी खोबरं, आणि ते फ्रीजमधून बाहेर काढलं की ते कटच होत नाही. तुम्ही ठेवता का फ्रीजमध्ये खोबरं कधी? मला कमेंट करून नक्की सांगा. पुढे मी काय केलं, मग म्हटलं चला घेऊया आता पनीर बनवायला. तर मग काय केलं, छान असं मी अगोदरच आणून ठेवलेलं होतं पनीर. काढलं पनीर आणि छान असं मी बनवायला घेतलं. त्यानंतर पटपट मला हे करायचं होतं, भरपूर कामे होती, अजून बरीच कामे पडलेली होती, स्वयंपाक वगैरे होता. आणि त्यानंतर सगळ्यांचा स्वयंपाक वगैरे करायचं म्हटलं की जरा वेळ लागतो, भरपूर स्वयंपाक करायचा असतो. त्यामुळे हे म्हटलं पनीर पटकन आपण तयार करायचं. तर मी सगळी रेसिपी तुम्हाला दाखवते हळूहळू, मी काय काय घेतलेलं आहे त्यामध्ये आणि कसं तुम्ही त्यात ॲड करू शकता, असं मी तुम्हाला सांगते. मसाल्यामध्ये काय काय घेतलेलं आहे तुम्हाला मी दाखवते. तर मी वाटाणा सोलून घेतलेला आहे, टोमॅटो, लसूण, खोबरं, कोथिंबीर, थोडंसं आलं असेल तरी टाकू शकता तुम्ही, आल्यामुळे जरा छान अशी चव येते. तर हे वाटाणा वगैरे टाकायचाच, म्हणजे त्यामुळे छान असं आपल्याला छान वाटतं पनीरमध्ये, तशी चव येते पनीरला वगैरे. तर मी कोथिंबीर आता कट करत आहे, कट करून घेतली की तुम्हाला मी दाखवते. हे सगळं मिक्स करायचं आणि छान अशी त्याची ग्रेव्ही तयार करायची, आणि त्यामध्ये तुम्ही पनीर टाकून ते थोडंसं पाणी करून आपलं थोड्या वेळ शिजवलं की ते पनीर रेडी होतं. तर हे खोबरं फ्रीजमधलं काढलं होतं आणि ते चिरतच नव्हतं, एवढं थंड झालं तो खोबरं आणि ते चिरतच नव्हतं. मग मी तुम्हाला सांगते आयडिया, की हे असा जे चाकू असतात त्याने ना ते खोबरं चिरलं जात नाही. जे प्लेन शेपमध्ये असतात ना चाकू, त्यांनी ते खोबरं छान असं चिरलं जातं, बारीक बारीक असं स्लाईस पडतात खोबऱ्यांच्या पण. तर हा असा चाकू तुम्ही यूज करायचा खोबरं कट करताना, किंवा तुम्हाला बरेच असं कांद्याचे वगैरे स्लाईस पाहिजे असेल तर हा चाकू यूज करू शकता तुम्ही. ते ह्याचे झिगझॅगचे असते चाकू, त्यांना नाही खोबरं वगैरे किंवा स्लाईस वगैरे व्यवस्थित पडत नाहीत. तर ही रेसिपी मी बनवते आता तुम्हाला. पुढे मी सांगते कसं करायचं. हे सगळं मी दाखवलं होतं ते तुम्ही मिक्सरमध्ये छान असे करायचं, तेल ओतायचं कढईमध्ये ना, असं तुम्ही काय करू शकता. असं ग्रेव्ही करायची आहे, आणि ग्रेव्ही केल्यानंतर छान असं त्यामध्ये पनीर ॲड करायचं. पनीर ॲड करून थोड्या वेळ ते भाजू द्यायचं. त्यामध्ये भाजल्यानंतर छान असं थोड्या वेळ 1 ते 2 मिनटासाठी हे भाजून द्यायचं. मी अगोदर तळून घेतलेलं आहे हे पनीर, थोडंसं हलक्याच ह्याच्यात तळून घेतलेलं आहे. जास्त करतो स्टार्टिंगला तेल ओततो आणि त्यामध्ये पनीर आपण तळायला घेतो. तर तसं न करता असं करा, थोडंसंच तळायचं त्याला, जास्त काय असं तळत बसायचं नाही. ते तळल्यानंतर एवढं हे होत असतं, दणकट होतं की ते परत भाजीमध्ये आपण जेवायला घेतो तेव्हा, भाजी घेतो खायला तेव्हा ना, ते अक्षरशः ते कटसुद्धा होत नाही हातानं, ते असं होतं. मग त्यामुळे तुम्ही नॉर्मली तेलामध्ये थोडंसं असं परतून घेतल्यासारखं घ्या, आणि नंतर ते काढून मग मसाला वगैरे भाजायला घ्या, आणि छान असं मग मी पनीर तयार केलेलं आहे. आणि बघा, हे मी असं छान अशी रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू, बाय.